तर मित्रांनो बघा, आज आपल्या गावातल्या घरी चौकटीला आणि दरवाजाला कलर देव चालू आहे. अण्णा बघा कलर देतात बघा, प्रायमर देतात. प्रायमर मगाशी जाऊन आणला, टर्फेल आणि प्रायमर मगाशी जाऊन आणला. हो काय डबा 10-12 वर्ष झाली ही घर बांधून. दरवाजे लाकडाचे दरवाजे आहेत, चौकट लाकडाचे दरवाजे आहेत, मजबूत आहे. पण जरा ते पाण्यानं फुगाय जास्त लागलं पावसात ही, म्हणून म्हणलं जरा कलर प्रायमर मारून घ्यावं. अर्धा दरवाजा मारला आहे बघा, हे अर्धा राहिला आहे अजून खाली. हे अशी कलर झाली आहे. पहिलाच दरवाजे मारायला चालू आहे. 3 खिडक्या आणि 3 दरवाजे आहेत. ह्या साईडला पण एक दरवाजा आहे बघा, हे बघितलं का. आणि महत्त्वाचं म्हणजे दिसतंय का तुम्हाला, घरावर कॅमेरा बसवला बघा. बघा हे गावात काय व्हायला लागलं आहे, इथलं साहित्य ही लोक जरा ही करते, त्यामुळे मग कॅमेराच टाकून घेतला बघा. बघा ही दारात तुळस आहे आपल्या, आणि ही दगड टाकली ती आता कंपाऊंड बिंपाऊंड ही करून घ्यायचं आहे बघा. दमादमा कॅमेरा लागलं वाजायला बघा. माणूस हल्ला का वाजतंय. चिलारी एक आली आहे JCBनं काढायच्या बाथरूमच्या घरामधली, इथं करून झाला आहे. ही ठेवायला एवढा छटून. ही पलीकडं सरकारी दवाखाना आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र. आणि ती पुढं आहे ती मराठी शाळा, लिंबाच्यापासून ती गेट जी आहे ती मराठी शाळा आहे बघा. असं मोक्यावर आपलं घर आहे. वेळ लागतो यांना. तर फिरवा वाताय जरा. तर पिल्ले झाले हां पिल्ले झाले आता होय. काय पत्रा बसायला लागलं म्हणून ते डबल हात झालं. खचा खोड असल्यामुळे जरा उशीर लागते बघा. हे खाची आहे त्या जास्त हां खाची सोडून मग पण माहिती तुमच्या काय 2 तर होतील ना दरवाजे. हो ना, हो काय हो काय उद्या एखादा घ्यायचा. सकाळी 10 वाजता आपले चालू करायचे त्यातल्या सोड लावून. परत दरवाजा कलर प्रायमर मारले ती जबरदस्त दिसायला लागले बघा. पाठीमागचा जरा दरवाजा खराब झाला, जरा दरवाजा बदलावा लागते त्याला. त्या दिवशी दगडं सगळी टाकून घेतली अशी आपल्या आपल्या हातीनं. कसा दिसतो एरिया सांगा कमेंटमध्ये. इथं पुढं लगेच जवळच चौक आहे आपला. चिलारी एवढी वाढली आहे, एवढी चिलार तेवढी काढ लागते बघा JCBनं. सगळी सोय आहे, लाईटी सोय आहे, ही जवळच आहे सगळं. शाळा जवळ आहे, दवाखाना सगळं टोटल इथं सोय चांगली आहे. पण कसं आहे, रानात राहायची सवय झाली आहे. आता बघू इथं काय तर करायचं म्हणते, नाच चालू आहे. बघू काय करतोय काय नाही सांगणच तुम्हाला. पाठीमागचा दरवाजा जरा वाळवीने हे झालाय, बदलावा लागतोय. ऊन मैंदाळ आहे आता, वाट्यावर सावली आली आहे बघा. इकडं टेबल काढलाय, हाताला येत नाही म्हणून अन्नाच्या टेबल काढून टेबलावर सोडून हे केले. 3 दरवाजे आणि 3 खिडकी आहेत, आणि लाकडाचं असल्यामुळं पहिलं आहे 12 वर्षापूर्वी कुठलं काचाचं आणि हे लय मागता वासायचं. ही लाकडाचं तुम्हाला सांगतो टाकलं आहे. ती काचाच्या खिडक्या बऱ्या ती फ्रेमच्या. लाकडाला वाळवी लाग ही लाग याप वाढतंय मैंदाळ. त्या घराला पुढं पत्र बसवलं नसल्यामुळं काही कॅमेरा आहे आपला, सगळं एकदम क्लिअरिटी दिसते. आणि कॅमेरा असणं ही काळाची गरज आहे, बरोबर आहे ना. आपल्या वरच्या घरी पण कॅमेरा टाकला आहे, इथं पण कॅमेरा लागतं हो. कॅमेरा नसलं का तुम्हाला सांगतो काय राहत नाही. मी घर बांधलं बघा 12 वर्षापूर्वी. तेव्हा घर बांधल्यानंतर 400 विटा इथं घरापाशी बाथरूमच्या शेजारी ठेवल्या होत्या. 400 विटा 4 महिन्यात कोणीकडे गेल्या कळलं नाही त्या बघा. मग आपण वर राहायला इथं कोण नसतंय, त्यामुळं ही सेफ्टीसाठी आपलं इथं ही केलं आहे. आणि क्लिअरिटी एकदम आहे ह्याला. लाईट असो नसो सोलरचं असल्यामुळं क्लिअर खट दिसतंय सगळं. अर्धा डबा झाला प्रायमरचा. अरे पुढे गेलं
म्हणजे आणावं लागते म्हणा अर्धा लिटर तर आणावं लागेल अर्ध्या लिटर म्हणजे बघते आता हां 1 लिटर लागेल हे होत आलंय आता उंबरा आणि ही मधली बघू लय दाट मारला तुम्ही दाट मारला म्हणून तर चांगला दिसायला नाही पिक्कर दिसलं असतं सगळं लाकूडच दिसलं असतं म्हणून तर त्या टर्पेल कमी वापरले आता जरा जास्त झालं तर कसं दिसते बघा अजून 1 लिटर आणावं लागेल मग आणि 1 लिटर बघ तरी आणावं लागते 1 लिटर आणलं तर खिडक्या पाठीमागचं एक आहे दरवाजा आता तसला आणायचा असलाच आणायचा काय हां पण त्याला आता डबा रिकामा होतो आपला हां डब्यात मिक्सिंग करायचं अर्धा करायचं हलवून पहिला हे करून घ्यायचं त्याला हलवून अर्ध्यात करून हां हां मग आपल्याला एकसारखी क्वालिटी पाणी धरत नाही प्रायमर मारलं ना पावसाळ्यात हे पण लाकडाचं काय होतं पाणी धरतं त्यामुळे दरवाजे असं फुगतात आणि फुगल्यात वायस दरवाजे प्रायमर जेवढा जाड असेल लय बी जाड चालत नाही टोपडं धरते म्हणून हां मापात पाहिजे पावसाळ्यात ह्याचं लय जरा फुगाफुगी होते त्यामुळे म्हणलं पावसाळ्याच्या आधी आपलं मारावं नाहीतर एवढं महाग ही घर बांधाय सुखाच नाही त्या काळात बघा एवढ्या ही 2 खोल्याचं घर आहे बघा त्याची लांबी बघा 14 आहे आणि 30 आहे 14 बाय 30ची एक मोठी खोली आहे आणि संडास बाथरूम ही त्या काळात बघा 2,35,000 गेलं तर 12 वर्षापूर्वी आता तेवढ्यात होत नाही आता तेवढ्यात बांधकाम होत नाही आणि दुष्काळात छावण्या बसले त्या काळात बघा एकाच पाणी टँकरनं आणून बांधलं होतं घरकुल आलं तर घरकुलात एक खोली आम्ही पदरनं पैसे घरकुला 68,000 तेव्हा घरकुलाला किती मिळलं होतं 68,000 68 बिन 1,000-2,000 असंच इकडं तिकडं 60-65,000 मिळालेलं बघा त्याच्यावरून पदरनं पैसे टाकून ही सॉंग केलं तर बघा गावात पर तवा केलं म्हणून आज फायदा झाला नाही कोण येतं आणि ह्याच्या पाठीमागंच आपलं जुनं घर होतं नाही कोण कोणाला बांध देते हो किती राहिले अजून मला यायला नाही याला आणा शेंगावर काढायचं याला आणून सांडे टाकावं लागते खाली 2 दरवाजे पुरं खराब हा करतो मी काय होतील तेवढं तरी करतो नाही धरलं का ते पुरंच करायचं कशाला अर्धवट ठेवायचं करायला पाहिजे प्रायमर पुरतं की एवढ्यात ह्यालाच गेला पाहून डबा जरा डाबा तर फिर थोडं मिसळा हो लय पण गडद हाण नका गडद हाणलं का पुन्हा टोपडं धरल आहे वेगळं जरा सप्ताह हाना जरा नंतर ही 4 लिटर लागल ती तिकडं पसल्यामुळं जास्त खाते होय दुकानदार म्हणला 1 लिटरमध्ये होते ना हा का फसवती दुकानदार कोण म्हणतो काय रॅक व्हावं म्हणून काय बी सांगायचं जरा सप्ताह टर्पील हाणून जरा हाना लय गडद लावू नका नाही आपण ह्याच्यावरच हे होयाचं ही एवढं 1 लिटर ती टर्पेल आणलं ब्रश आणले तर तुम्हाला सांगतो 500 रुपये गेले तेवढ्यालाच बरोबर आहे ना त्यामुळं मापात हाना